भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. नमस्कार. इतिहास मॅटर्सतर्फे आज एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ. मारुती कॉमन क्लब याचा मागी गणेशोत्सव याची 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने एक छोटीशी डॉक्युमेंटरी त्या पूर्ण विषयावर करायचं ठरवलं. महाराष्ट्रातला, कोकणातला, रत्नागिरी शहरातला एक छोटासा गणेशोत्सव याला केवढा मोठा इतिहास असू शकतो हे ऐकलत तर तुम्हाला अचंबा वाटेल. पूर्ण अभ्यास करताना, पूर्ण एक याचा आराखडा मांडताना खूप रोमांचक गोष्टी समोर आल्या आणि त्याहूनही लक्षात आलं की फार छोट्या छोट्या गोष्टीत केवढी मोठी परंपरा कोकणातली लोक जपतात हे या उत्सवावरनं दिसून येतं. आज तुमच्यासमोर ज्यांनी गेली 50 वर्ष मागे गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला, त्याच्यात अगदी हिरिरीने सहभाग घेतला, त्याच्यात जी लोक जोडली गेली आणि त्याहीपेक्षा एका छोट्या मारुतीच्या घुमटीमुळे केवढा मोठा गणेशोत्सव सुरू झाला, पार पाडत गेला आणि 50 वर्ष पूर्ण झाली याची ही कथा आहे. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. आता सर्वात पहिल्यांदी शेजारी जी माझ्या घुमटी आहे त्याच्याबद्दल पूर्ण ह्या सगळ्या ठिकाणचा इतिहास आणि आत्ता जी गोष्ट सांगणार आहे ती ह्या घुमटीपासून सुरू होते आणि म्हणून पहिलं तर ह्याच्याबद्दल नीट निरीक्षण करून बघितलं तर आत तुम्हाला एक मारुतीची मूर्ती दिसते. खूप जास्ती त्या पूर्ण प्रतिमेची झीज झाली, पण हातात काहीतरी फळासारखं आहे किंवा काही पर्वत असावा. त्याच्यानंतर मागून अशी शेपटी मागून अशी पूर्ण गेलेली आहे आणि डोक्यावर एक टोपी वजा काहीतरी आहे, मुकुट नाही आहे पण टोपी आहे. साधारण मूर्ती ही वीर मारुती या स्वरूपात दिसते, काहीतरी पराक्रम करणारा मारुती म्हणून ही मूर्ती उभी केलेली आहे. पेशवे काळ आपण सगळा घेतला तर पेशवे काळात अशा मूर्ती स्थापन केलेल्या दिसतात आणि कोकणात अनेक लोकांना पेशव्यांच्या काळात राजाश्रय मिळालेला आहे आणि तेव्हा अशा अनेक ठिकाणी आपल्याला छोट्या छोट्या मारुतीच्या मूर्ती स्थापन झालेल्या दिसतात. त्याच काळात साधारण ही मूर्ती स्थापन केली असावी, म्हणजे साधारण 250 वर्ष जुनी मूर्ती ही असावी असं आपण ढोबळ मनाने म्हणू शकतो. पण आता पूर्ण रत्नागिरीचा आपण विचार केला तर काही लोक असं म्हणतात की बरेच वर्षांपूर्वी आपण आत्ता ज्या परिसरात आहोत तो म्हणजे मुरलीधर मंदिर परिसर, तिथे बोटी लागायच्या, तिथे गलबतं थांबायची आणि तिथपर्यंत समुद्र होता असे उल्लेख आढळतात. आपण अतिशयोक्ती बाजूला घेतली तरी अगदी जवळ जर समुद्र असेल तर समुद्रावरनं येणाऱ्या लोकांवर निरीक्षण ठेवण्यासाठी एक सिम्बॉलिकली ही मूर्ती स्थापन केली असावी असं आपण म्हणू शकतो. आता ही मूर्ती किती जुनी आहे यापेक्षा ह्या मूर्तीचे सर्वात पहिले उल्लेख आणि त्याहीपेक्षा सर्वात पहिल्यांदी कोण बोललं असेल तर आत्ता आपण ऐकणार आहोत LS जोशींना. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा बसायचे इथे शाळेत असताना आमच्या वयात, म्हणजे जवळजवळ 70 वर्षापूर्वी, तेव्हा इथे एक मोठं वडाचं पिंपळाचं झाड होतं मोठं आणि हे तेव्हा लाद्या वगैरे नव्हत्या, साधे मातीचं देऊळ आणि ह्याच्यापेक्षा लहान आकार होता, 2-2 फुटानं आत लहान. आणि हे इथे देऊळ जे बांधलेलं आहे हे ह्या देवळाची ही जागा म्हणजे मुरलीधर देवळाची जागा, परंतु ती त्यांनी इथली ह्या देवळापुरती जागा RR भट म्हणून पुण्याला आत्ता असतात त्यांना दिलेले आणि त्यांनी हे देऊळ बांधलेलं आणि ते देऊळ जवळजवळ 150 वर्ष पुराण आहे आणि छोटं होतं ते. मूर्ती आहे तीच आहे, घुमटी होती, छोटी होती. ते हे झाड नंतर मग तो 1 वर्ष वादळ झालं, त्या वादळात मोडून पडलं, मग ते तोडलं गेलं. तोडल्यामुळे हा परिसर रिकामा झाला. नाहीतर ह्या झाडाच्या पाठी आम्ही बसलो की तिकडनं आमच्या घरातल्या माणसांना दिसत नसे आम्ही इथे आहोत. म्हणजे आईला जेवायला बोलवायचं असलं तर आई आम्हाला हाक मारायला की अरे जेवायला चला, तर आम्ही इथे लपायचे. ती घुमटी मात्र पहिलीपासून होती. ते ही आहे, ते समाधी आहे. त्या केळकर जे इथे गुरांचे गोठा म्हणजे दूधवाले केळकर, त्यांच्या तिथे पंजोबांची तिथे समाधी आहे. आता त्या घुमटीचा नक्की संदर्भ काय आणि तिथे समाधी आहे, मग त्याचा उल्लेख कुठे येतो तर अचानक एक दुसरा इंटरव्ह्यू घेताना एक छोटासा संदर्भ ह्या घुमटीबद्दल मिळाला आणि तो नाना मराठेंनी सांगितलेला तो मुद्दा मी इथे सांगतो, ऐका. 1959 साली श्रीधर स्वामी ज्या वेळेला इथे आले रत्नागिरीत, त्यावेळेला त्यांचा एक शिष्य अष्टेकर नावाचा
ज्याला गाणगापूरला प्रत्यक्ष दत्तगुरूंनी दर्शन दिलेलं प्रचंड ताकदीचा अफाट ताकदीचा माणूस तो रत्नागिरीत आला होता. श्रीधर स्वामींची व्यवस्था कुठे होते, काय होते, कशी काय होते, कारण त्यांच्याबरोबर 40-50 माणसांचा लवाजमा होता, यायचा होता. तर तो व्यवस्थेला पुढे आले होते. ते अष्टेकर नाव त्यांचं. त्यांच्या काळात सुमारे 300-400 रुद्राक्षाच्या माळा होत्या आणि तो तपस्वी, मोठा तपस्वी प्रचंड. आणि त्यांनी श्रीधर स्वामींनी एक अशी ताकद शक्ती दिलेली होती की ते इथे बसून तिथे काय चाललं आहे, गडावर काय चाललं आहे हे सांगत असत. दिव्य दृष्टी असं म्हणतात त्याला, ही त्यांना होती. ते रत्नागिरीत आले, आमच्याकडे आले. माझ्या वडिलांना त्यांनी बरोबर घेतलं. संध्याकाळी सुमारे 6-6:30ची वेळ होती आणि ते उठले इथून आणि म्हणाले, ग्रामदैवत जे आहे त्या ग्रामदैवतेला पहिल्यांदा मला जायचं, त्याशिवाय मला कुठे जायला परवानगी नाही. म्हणून ते तिथून बाहेर पडले. इथून बाहेर पडल्यानंतर ते मुरलीधराच्या देवळाच्या पाठीमागे गेले आणि तिथे ते म्हणाले, इथे कोणतरी मला हाक मारतोय. म्हणून ते पाठीमागे आले आणि तिथे समाधी जिवंत आहे. मारुतीचं देऊळ आहे तिथे. त्या मारुतीच्या देवळाजवळ जिवंत समाधी असं त्यांनी सांगितलेली. म्हणाले ठीक आहे, मुरलीधराच्या पाठीमागे जे देवस्थान आहे तिथे. आता ही घुमटी आणि ही समाधी खरी असेल का? कारण की परत थोडंसं पारलौकिक गोष्टींकडे जातं, पण एक पवित्र ठिकाण हे आहे, हे 100%. आणि 50व्या वर्षी माघी गणेशोत्सवनं ह्याची नोंद घ्यावी म्हणून हे छोटंसं प्रकरण. साधारण पूर्ण एरिया एवढा छोटा होता, रस्ते छोटे होते, सगळी वाड्यांची घरं होती आणि त्या सगळ्या वातावरणात साधारण 1950 नंतर वेगवेगळे उत्सव सुरू झाले. माघी गणपती उत्सवाची कल्पना 50 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इथे देवळात, ह्याच देवळात, मारुतीच्या देवळात आम्ही मित्रमंडळ, म्हणजे मी, अरुण जोशी, बाळ भाटवडेकर, बबन पटवर्धन, असे रोज रात्री 2 वाजेपर्यंत इथे मुक्काम असायचा आमचा. आणि त्या काळात आमची पद्धत होती, भाद्रपद महिन्यात जो घरात गणपती असेल त्या इथे आम्ही परिसरातल्या लोकांच्या प्रत्येकाच्या घरी आरतीला जात होतो. ते असे आरतीला जायचं आणि मग इथे येऊन गप्पा मारीत बसायचं, 2 वाजता घरी जाऊन झोपायचं. असं करता करता एक दिवस विषय निघाला की आपण सगळ्यांकडे जातो, मग आपणच एक गणपती का नाही आणावा. त्यावेळेला ज्या भाद्रपद महिन्यातले गणपती उत्सव असायचे तेव्हा मात्र आम्ही सगळ्यांच्या घरी आरतीला रात्री जमायचो. आणि त्या ह्याच्यामध्ये काय आलं की एक दिवस आमच्या अरुण जोशींच्या घरात आरती झाली आणि ती चालूच असतानाच प्रचंड मोठा पाऊस सुरू झाला. तर आम्हाला बाहेर पडता येईना, पुढच्या घरात जाता येईना, आरती देखील अर्धवट झाली अशी. आणि मग तिथे गप्पा, उरला वेळ जो होता गप्पा मारता म्हणून म्हणले अशी एक आपले 5-50 जणांच्या घरी आपण जमतो, दररोज जातो, त्याच्यापेक्षा आपण एक इथे गणपती उत्सव जो सुरू केला आपल्या या सगळ्यांच्यामध्ये. त्यावेळेला आमच्या बाळ्या भाटवडेकर होता, एल.एस. जोशी सर होते, त्याच्यानंतर एक हसबनीस, देशपांडे असे 2 भाडेकरू होते. ते त्या वाड्यामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक 2-4 भाडेकरू असायचे. त्यातले हे हसबनीस देशपांडे पुणेकर होते, कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आलेले. आणि आम्ही जनरली बाकीची मंडळी असायची, आमचा मधू भाटवडेकर, मी, दिनेश भाटवडेकर, बाम कंपनी असायची सगळी. त्याच्यानंतर तिकडे वळाम्यांच्याकडचे शशीदादा वगैरे अशी सगळी ती मंडळी आरती ह्याच्या निमित्तानं असायची. आणि त्या ह्याच्यामध्ये कसं झालं, तिथे ते झटकन जे झालं, आपण एकत्र येऊन हा असा उत्सव करूया. अरे असा उत्सव करायचा म्हणजे म्हटलं हातामध्ये ना आपल्या पैसा नाही, काय नाही, करणार कुठे म्हटलं, गणपती आणायचा कुठे, ठेवायचा कुठे, अशी ती. त्यातनं मग त्या दिवशी त्याची सुरुवात तिथे झाली. आणि मग हळूहळू काय आलं, मारुतीच्या देवळात आम्ही जे बसायचो समोर तर तिथे बाकीचे सगळे आलेले असताना मग ती भाद्रपदात प्रत्येकाच्या घरात गणपती आहे, मग आपण माघात सुरू केला तर काय होईल, अशी ती संकल्पना तिथे रुजली. माघी महिन्यात तिथे पतित पावनाच्या देवळात उत्सव असेल म्हणून आम्ही तिथे जाऊन चौकशी करायची आणि मग पुढचं निर्णय घ्यायचं ठरवलं. म्हणून मी स्वतः माघीचा गणपतीला चौकशी करायला गेलो होतो, काय आहे. ते म्हणाले आमची पूर्वी सावरकरांनी सुरू केली, तो अजून आम्ही चालू ठेवला आहे. म्हणून मी त्याच्यानंतर आणखीन धार्मिक काय त्याच्यातलं असेल म्हणून इथले जे शास्त्री होते, फडके शास्त्री, सिद्धेश शास्त्री, त्यांच्या घरी जाऊन विचारलं की आम्हाला असं गणपती उत्सव सुरू करायचा आहे, आम्ही करावा का, त्याच्यात अडचणी काय आहेत. ते मग सर्वांनी सांगितली आनंदाने करा, तुम्हाला अडचण आली तर मला बोलवा, आम्ही तुमच्याकडे येऊ, तुम्हाला आम्ही मदत करू, त्याच्यात काही अडचण नाही, उत्सवाचा गणपती म्हणूनच साजरा करायचा,
मागेत केला तरी आनंद आहे. तेव्हा पाऊस नसतो, काही नसतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला माघात गणपती करायचा. त्यावेळी माघामध्ये रत्नागिरीत कुठचाही उत्सव नव्हता, एक पतितपावन मंदिर सोडल्यास. म्हणून आम्ही तो सुरू करायचं ठरवलं. माझ्याच्या घरामध्ये मंडप घालायचं ठरवलं. इथे आमच्या मिटिंग झाल्या, 2-3 पहिल्या सभा झाल्या. दसऱ्याच्या दिवशी आमची पहिली सगळ्यांना आपलं एकत्र बोलून पहिली मीटिंग झाली. असं सभा करायचं ठरतंय, त्यात महिलांचा सहभाग काय असेल, हे काय असेल. आता पहिल्याच वर्षी काही सगळे कार्यक्रम आपण ठरत नाहीत, पण हळूहळू करत त्या दिवशी माताला नारळचं ठेवूया आपण. आणि त्या दृष्टीनं विचार करून 77मध्ये आमचा पहिला गणेशोत्सव अशा पद्धतीनं माघ महिन्यात करायचा अशी सुरुवात झाली ती. उत्सव सुरू होणार हे ठरलं, गणपती आणायचा हे ठरलं, बाकी सगळ्या परमिशन, विधी कुठला, नक्की तारीख कुठली, या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली होती. पण एक खूप मोठं संकट सर्वात पहिल्याच वर्षी गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांच्या समोर होतं. आणि ते संकट होतं ते म्हणजे देशभरात लागू झालेली आणीबाणी. त्यावेळेला आम्ही सगळे आधी अशा भांबावलेल्या अवस्थेत होतो की आणीबाणी म्हणजेच काय, हा पहिला प्रश्न होता आमच्यासमोर. की नक्की काय आणीबाणी म्हणजे, किंवा आयदं उचलून आम्हाला आपले सगळे काय केलं, एकत्र आलो नाही, उत्सव केला, झालं कुठं कोण आरडला ओरडला तर आत टाकणार की काय, असं होतं ते. पण त्यातनं नंतर मग ते त्यावेळेला होतं कडक शिस्त, हे ते असे बोर्ड वगैरे सगळे जे लागलेले असायचे, अनुशासन पर्व वगैरे. आम्ही मग चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये चौकशी केली, व असा सार्वजनिक आमचा गणेशोत्सव करायचा आहे, पण तो लिमिटेड लोकांच्या पुरताच आहे. मग म्हणले त्याची परवानगी घ्या ना, आधी आत्ताच सुरुवात करताय ना, मग तुम्ही तात्पुरती स्वरूपामध्ये, आमचे ते गायकवाड साहेब म्हणून होते, ते काय म्हणाले, मी तात्पुरत्या स्वरूपाची उत्सवापुरती परवानगी घ्या, उत्सव झाला की त्याची हिशेब सबमिट करा, संपेल. असं मग ठीक आहे. आता त्याची परवानगी मग पोलीस स्टेशनला आमचे पोलीस खात्यातली मंडळी असायची ओळखीची. मग पहिलंच वर्ष असल्यामुळे तिथे आम्हाला ते म्हणले, आता ह्या परवानग्या आमच्या हातात नाहीत, तेव्हा आता ह्या परवानग्यांना तुम्हाला कलेक्टर ऑफिसला जायला लागेल, जिल्हाधिकारी महाशयांच्या कार्यालयातून त्याला परवानगी मिळेल. मी कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो होतो, अर्ज दिला त्यांच्याकडे, काय काय आहे धार्मिक कार्यक्रम आहेत ते दिले, बाकी काही नाही, टीका वगैरे होणार नाही, अमुक होणार नाही, हे सगळं कबूल केलं, लिहून दिलं त्यांना. आणि मग आम्हाला त्यांची परवानगी मिळाली पहिल्याच वर्षी. त्या वर्षी आमच्याकडे मिरवणुकीबरोबर 2 पोलीस, म्हणजे आगमनाच्या, विसर्जनाच्या मिरवणुकीला 2 पोलीस, आणि तिथे मंडपामध्ये आमच्या रात्रंदिवस 2 पोलीस बसलेले असायची. म्हणजे आम्हाला एकदम बरं, पोलीस आधी आमचा हा विषय आमच्या ह्याच्यात कधी नव्हे हो, पण पोलीस आलेत मग त्यांची सगळी व्यवस्था करावा, त्यांना काय हवं असेल नको असेल ते अशा पद्धतीनं होत होतं. नंतर मग ते कमी झालं. पण ही पहिली सुरुवात करताना जी म्हणजे ज्या अडचणी होत्या ना, त्या प्रचंड होत्या, पण त्या पार काढायच्याच, त्याच्यामध्ये थांबायचं नाही असं झालं. आणि एल जोशींनी मनावर घेतलं नाही, मोठा माणूस आहे म्हटलं, चला आम्ही तेव्हा लहान ना, आम्ही आपलं त्यांच्यामध्ये, पण काम जोरात सुरू झालं त्या वर्षीपासून. पहिली वर्गणी आमची 10 रुपये होती. माणशी घरातल्या प्रत्येकाला 10 रुपये असे. इथले आमची 5 कंपाऊंड आमची ठरलेली होती. वळामे कंपाऊंड, नंतर आगाशे, भाटोडेकर, जोशी माझं कंपाऊंड, पटवर्धन, पुढे जोशी वकिलांचं आणि केळकर, ही 5 कंपाऊंडमध्येच उत्सव लिमिटेड ठेवायचा. म्हणून या 5 कंपाऊंडमध्ये आम्ही वर्गणी मागायला सुरुवात केली. आणि मग ती वर्गणी कोणी 5 रुपये देई, कोणी 10 रुपये देई, असे जमा आमचे पहिल्या वर्षी 225 रुपये जमा झाले होते. 225 रुपयात आम्ही 5 दिवसाचा उत्सव केला. तर पहिल्या वर्षी उत्सव चालू करताना आमच्या कल्पना होत्या काय काय करायचं. मग त्याच्यात ठरलं की पहिल्या वर्षाचं आहे तर आमच्या इथे मंडप घालताना पहिल्या वर्षी आम्ही स्वतः आमचं सामान होतं, मंडप घालायचे. आमच्याकडे बालाजीराव म्हणून होते, इथे टिकेकर होते या जोशी कंपाऊंडमध्ये, जोशी वकिलांच्या कंपाऊंडमध्ये, ते सर्व ऑफिसर होते. पण ते रात्री आम्हाला बॅटऱ्या दाखवायला असत. त्यावेळी रात्री मंडप घालताना इथे बॅटरी लाव, कुठे सावळ लाव, कुठे असेच साधे मंडप असायचे, माडाच्या सावळा अमुक घालून असे. पण ते सगळे लोक जमायचे आणि बायका पण सगळ्या जमायच्या. आणि त्यावेळी कोऑपरेशन खूप होतं, कारण मंडळ कमी होती आणि उत्सव कमी होते, आणि आपल्या टी व्ही किंवा मोबाईल हे काही फॅड नव्हतं तेव्हा. त्यामुळे हाच एक फॅड झालं होतं गणपतीचं. त्यामुळे ते लोकांना आकर्षण होतं आणि त्याच्यामुळे लोक येत असत. अगदी पहिल्या दिवसापासून जर कुठल्या गोष्टीची या मारुती मंदिरला आणि गणेशोत्सवाला साथ आहे तर ते म्हणजे
ह्या उत्सवाचं नाव आणि ह्या संस्थेचं नाव, या ग्रुपचं नाव, तर ते म्हणजे मारुती कॉमन क्लब. हे नाव आधीपासून रूढ झालेलं होतं आणि त्याची कथा इंटरेस्टिंग आहे, ती आपण आता ऐकू. मारुती कॉमन क्लब नाव ठेवायचं कारण या देवळातच बसून आमच्या चर्चा झाल्या, उत्सव सुरू करायचा की नाही, मग काय करायचं, आणि ह्या देवळातच ती कल्पना निघाली. आणि आम्ही जे मगाशी म्हटलं, आम्ही भाटवडेकर, जोशी वगैरे आम्ही बसायचे, त्यांनी ठरलं की मारुतीच्या देवळात सुचलं आहे म्हणून मारुती कॉमन क्लब नाव ठेवायचं. ह्याचा तुम्हाला मारुती कॉमन क्लब याचं नामकरण कसं झालं ते एक थोडक्यात सांगतो तुला. म्हणजे की या ठिकाणी काय होतं, ही मुलं जी आमचे सगळे मित्रमंडळी, मुलं याचा अर्थ आता सगळे मोठे झाले. कोण चेस खेळायचा, कोण कॅरम खेळायचा, आणि खेळायचा म्हणजे नुसता घरात नव्हे तर स्पर्धेत भाग घ्यायचा. हे सगळे क्रिकेट खेळायचे, मळ्यामध्ये क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. आणि मग हे सगळं त्या ठिकाणी भाग घेताना काय व्हायचं की नाव कुठलं द्यायचं, तर मारुती क्रिकेट क्लब, मारुती चेस क्लब. ते करता करता त्याच असं आलं की म्हणजे सगळ्यातच सी जर असतील तर सी म्हणजे कॉमन आहे ना तो. कारण आमचा अवधूत बाप तबला वाजवणार, ह्याची पेटी वाजवण्याची कला होती आमचे विनयराव वळामी, उत्कृष्ट पेटी वाजवायची. दुसरं म्हणजे क्रिकेटच्या मॅचेस कॅरम म्हणाला ना, कॅरम तर इथे बबन पटवर्धन होता, तो क्रिकेट खेळायचा, म्हणजे मोठमोठ्या टीममधून भाग घ्यायचा. हे दीपक शेठ गजरे जे आता फिशमधले मोठे व्यापारी आहेत, ते आमच्या क्लबचे मेंबर होते, ते क्रिकेट खेळायचे आमच्या टीममधून. मग शेवटी काय आलं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही निरनिराळी नावं करतायत ना. आमच्या माधव म्हणा काय हे अशी करण्यापेक्षा तुम्ही म्हणलं एकच आपण मारुती कॉमन क्लब असं नाव देऊया. MCC त्याचा शॉर्ट फॉर्म येतोच आहे. आणि मग ते जे होत गेलं की नाही, ते मारुती कॉमन क्लब नाव असं कंटिन्यू झालं आणि आजपर्यंत ते शांतपणे टिकून राहिलेलं आहे. कुठल्याही संस्थेचा सुवर्ण काळ कधी येतो आणि कुठल्या गोष्टीने येतो हे आपण सांगू शकत नाही. आणि तसंच मारुती कॉमन क्लबचा माघी गणेशोत्सवातर्फे एक सुवर्ण काळ सुरू झाला. एक छोटीशी गोष्ट होती, एक छोटासा कार्यक्रम होता, ज्याने माघी गणेशोत्सवाचं नाव अगदी रत्नागिरी जिल्ह्यात वरती चिपळूणपासून खाली राजापूरपर्यंत झालं. आणि ती गोष्ट म्हणजे एक खूप मोठे कलाकार जे जगविख्यात होते, ते माघी गणेशोत्सवाला आले. त्यांनी एक कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम इथेच मागे झाला. मी आत्ता इथे तुम्हाला जर दिसतंय तर मागे सॉमिल आहे, तिथे तो कार्यक्रम झाला होता. आता ती कथा काय आहे आणि ती पूर्ण गोष्ट काय, ती स्वतः आपण ज्यांनी तो पूर्ण काळ अनुभवला त्यांच्याकडनं ऐकू. आणि सगळ्यात मोठा जो कार्यक्रम झाला तो आमचा 1982 सालामध्ये. त्यावेळेला अशा पद्धतीचा बाहेरचा मोठा कलाकार रत्नागिरीमध्ये एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आणून टोटल जनतेसमोर प्रेझेंट करायचा कार्यक्रम कधी झाला नव्हता. तो विनामूल्य कार्यक्रम आमच्या संस्थेनं केला. त्यांचं नाव होतं अभंगवाणी आणि खुद्द पंडित भीमसेन जोशी या ठिकाणी आले होते. तुम्हाला जर दाखवलं तर आता ही जी स्वामिल वगैरे हा परिसर सगळा आहे, या ठिकाणी ते स्टेज घातलं होतं आणि हा जवळजवळ अर्धा किलोमीटरचा परिसर त्यावेळेला लोक उभी राहून तो कार्यक्रम ऐकत होते. बसण्यासाठी खुर्च्या होत्याच, पण खुर्च्या अपुऱ्या झाल्या. मोठमोठी मंडळी रत्नागिरीतले धनिक लोक होते, व्यापारी होते, या बाजूला सगळे इथं. म्हणजे त्यावेळेला आमच्या इथे त्या वडापावची गाडी, सोडा वॉटरची गाडी, चहाचे स्टॉल असे सगळे लागलेले होते. अभंगवाणीचा हा जो कार्यक्रम मोठा आहे लोक, आणि त्याची ॲडव्हर्टाईज अशी झाली होती की आम्ही न करता लोकांना जे करणोपकरणी म्हणतात तसं होत गेलं होतं. चिपळूण संगमेश्वरपासून लोक आलेली होती, राजापूरची लोक होती. आणि त्या ह्याच्यामध्ये मग ते आम्हाला कसं मिळेल ना, ओपनवरती आहे, या तुम्ही ना. कुठे आता त्याला मी बसायला तुला मिळेल काय सांगता येत नाही, पण या तुम्ही. पण त्या पद्धतीनं थोड्याशा काही आम्ही खुर्च्या राखीव ठेवल्या होत्या, आमचे देणगीदार वगैरे जे होते, काही मान्यवर होते अशासाठी. पण बाकीची सगळी लोक, अनेक जण इथं गाड्या लागलेल्या होत्या. म्हणजे जशी इथं नाट्यगृहाच्या बाहेर गाड्या लागतात अशा पद्धतीच्या गाड्या लागल्या होत्या. स्वामिलमध्ये मेन स्टेज घातलं होतं, ओपन कार्यक्रम होता. आणि त्याच्यासोबत असा बंदिस्त माल, असा भागरह पाहिजे वगैरे काय त्यांनी काही अटी घातलेल्या नव्हत्या. आणि तो कार्यक्रम किती रुपयाचा आम्ही करावा त्यावेळेला? 8,000 रुपयात आम्ही तो कार्यक्रम केलाय. पंडितजी ज्यावेळेला इथे आले रत्नागिरीत, दर्शन घेतलं आणि सगळं झालं. आणि अतिशय उत्तम तऱ्हेनं त्यांची आम्हाला साथ मिळाली. आणि त्यांचं एक होतं की आम्ही फरमाईश घेणार नाही, या नाही तर तुम्हाला हा अभंग म्हणा, तो अभंग म्हणा. एक चिठी आली, दुसरी चिठी आली, नाही मी इथं कार्यक्रम करणार, माझी ठरलेली अभंग म्हणणार, तुम्हाला कंटाळा आला की मी थांबीन.
कंटाळा कुठला ते उठले तरी देखील आणखीन एक शेवटी मग संत कानवपात्राचा जो अभंग होता तो देखील त्यांनी आवर्जून तिथं म्हणून दाखवला होता. 3.5 तासाचा कार्यक्रम झाला. 3.5 तास. पहाटे जवळजवळ 2-2:30 वाजता कार्यक्रम संपला तो. अतिशय म्हणजे आम्हाला देखील आजसुद्धा त्या कार्यक्रमाची अजूनही आम्ही आठवण काढतो. जे आधीपासून उत्सव साजरा करतात आणि काही पायंडे पाडतात, तर त्यांच्या मनातली कल्पकता ही छोट्या छोट्या गोष्टीतून त्या उत्सवात उतरते. आणि तशीच कल्पकता आपल्याला मागी गणेशोत्सवात दिसते. आणि ती कशात दिसते तर गणपतीच्या मूर्तींमध्ये. अगदी सुरुवातीपासून गणपतीची मूर्ती कशी असावी ह्याच्यावर सखोल विचार अनेक लोकांनी केलेला दिसतो. हां, मूर्ती कोणाकडनं घ्यायची ह्याच्यात मी म्हटलं मगाशी की अरुण जोशी आमचा मित्र होता, तो इथेच राहायचा. त्याचा मित्र ओळखीचा होता इथे रसाळ पेंटर होते तिथेच बाजारपेठेमध्ये गोखले नाक्यावर त्यांचा कारखाना होता. म्हणाला तिथे गणपती सांगूया. मग आम्ही तिथे गणपती सांगितला. ते आमचे ओळखीचे होते. रसाळचा मुलगा हा आमच्याबरोबर ऑफिसमध्ये वगैरे कामाला होता आणि रसाळ पेंटर या रूमच्या ओळखीचे होते. त्याच्यामुळे आम्ही तिथे पहिला गणपती केला त्यांच्याकडे केला. 2 वर्ष गणपती केला. नंतर मग बदललेला. आणि मग बापू शेटे हा माझ्याकडे, बापू शेटे आणि तिथले त्याचा मित्रवर्ग हे माझ्याकडे इंग्रजी शिकायला यायचे. रात्रीचे सगळी दुकानं बंद करून झाले की रात्री माझ्याकडे 10 वाजता यायचे, 10-12 जण सगळे. बापू शेटे हे भिंगारडे वगैरे सगळे वाणे तिथले. कारण त्या ग्रुपमध्ये त्यांच्या राधाकृष्णाचं जे देऊळ आहे त्या राधाकृष्णाच्या देवळात दत्त जयंती असे आणि काही उत्सव, गणपतीत काही उत्सव व्हायचे. त्या उत्सवात मी आणि भाटोडेकरनी अरुण आम्ही 3 जण भाग घ्यायचे. त्याच्यामुळे आमची त्यांची दोस्ती वाढली होती. त्यामुळे ते माझ्याकडे शिकायला यायचे. मी त्या पटवर्धी हायस्कूलमध्ये शिक्षक असल्यामुळे माझ्याकडे ते शिकायला येत असे. तेव्हा बापू शेटेची ओळख झाली होती. बापू शेटे म्हणाला मी करू काय रे तुमचा गणपती? कर म्हटलं, आनंद आहे. मग तेव्हापासून बापू शेटे आमचे मूर्तिकार होते त्यांच्या त्यांच्या मृत्यूपर्यंत. त्याच्यानंतर मग कोतोडेकर. गणेश कोशामध्ये विविध गणपतीच्या मूर्ती संबंध जगातल्या आहेत दिलेल्या. तो कुठचा गणपती, त्याचं वर्णन काय ते दिलेलं असेल. मग आम्ही त्याच्यातलं सिलेक्ट करायचं, त्याचा फोटो काढायचा, तो पेंटरला दाखवायचा. हा बघ, हा तुला येईल का गणपती काढता? 3 मुखी आहे, दशमुखी आहे. मग त्याची माहिती ही आहे. इतिहासाची माहिती आम्ही तिथे गणपतीच्या समोर लिहून ठेवायचे. हा कुठचा गणपती आहे, कुठच्या गावात आहे, कुठच्या देवळात आहे, त्याची माहिती लिहून ठेवायची. म्हणून आम्ही ती पद्धत सुरू झाली की दरवर्षी वेगळा गणपती तो त्या गणेश कोशातून निवडायचा. अशी सुरुवात. त्याच्यामध्ये पंचमुखी, चतुर्मुखी, उभा राहून तो विणावादन करणारा सरस्वती गणपती असं काहीतरी तो एक आहे. म्हणजे निरनिराळे त्याच्यामध्ये झोपाळ्यावरचा गणपती सुद्धा आज आहे आमचा काढून, झोपाळ्यावर बसलेला. उत्सव वाढत गेला. कशी वर्ष पुढे पुढे जात गेली समजलंच नाही. उत्साहाने अनेक लोक जोडली गेली. अनेक लोकांनी त्याच्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि नकळत 21वं वर्ष समोर आलं. गणपती उत्सव, गणेशोत्सव आणि 21वं वर्ष उत्साहात साजरं होणार नाही असं होईल का? शक्यच नाही. पण तरीही परत कल्पकता, धार्मिकता आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारे उत्सव साजरं करणं हे मागी गणेशोत्सवने, मारुती कॉमन क्लबने कसं दाखवलं ते बघा. टिळकाळीमध्ये प्रकाश कुलकर्णी आणि विलास कुलकर्णी हे 2 बंधू राहतात. पूर्वी राहत होते, आता ते कोरबाला राहतात. त्यांनी त्या पारावरच्या गणपती उत्सवामध्ये विविध प्रकारचं दरवर्षी डेकोरेशन करायला सुरुवात केलेली होती. आणि ते डेकोरेशन केलेलं जे आहे ना ते बघण्यासाठीच तिथे पारावरती गर्दी व्हायची. आणि त्यांच्या एक कुठेतरी त्यांना कळलं किंवा आमची चर्चा आमच्यातल्या कोणाबरोबर तरी झाली आणि त्यांनी म्हटलं नाही बा, यंदा तुमचा 21वा आहे ना, वृंदावन गार्डनचा आपण शो करायचा तिथे. आता आम्हाला काय ती वृंदावन गार्डन आम्ही कुठे बघितलेले आहे? आम्हाला रत्नागिरीतल्या गार्डन तेवढ्याच माहिती, त्यावेळेपर्यंत काय आम्ही बघितलेली नव्हती. पण वृंदावन गार्डनचे त्यांनी फोटो वगैरे त्यावेळेला आत्तासारखे नव्हते, पण प्रिंट जे आलेले असायचे ते बघितले. त्याच्यामध्ये दाखवलं. म्हणले आपण 21 गणपती बसवायचे. एक गणपती पूजेचा, बाकीचे 20 गणपती हे शोभिवंत पुतळे म्हणून बसवायचे. आणि बाकी सगळं म्हटलं आम्ही करतो, काय तुम्ही काळजी करू नका. कसं होतं, गणपती उत्सवाच्या पुढच्या बाजूला जिथे गणपतीचा मंडप आहे ना त्याच्या पुढच्या बाजूला जवळजवळ 40-50 फूटपेक्षा अधिकच लांबच्या लांब पटांगण होतं, अंगण आमचं.
आणि त्याचा त्यांना ॲडव्हान्टेज चांगला मिळाला. 2 बाजूला इकडे म्हणजे इकडे 10 इकडे 10 अशा पद्धतीनं त्यांनी ते खाली बेस तयार करून त्याच्यावरती गणपतीच्या मूर्ती साधारणपणे 1 फूटभर उंचीच्या अशा मूर्ती करायला सांगितल्या होत्या. त्या बसवत आणल्या आणि बाजूला पूर्णपणे हिरवं लॉन, त्याच्यामध्ये कारंजी, थर्माकोलचे हंस तयार केलेले होते. त्यावेळी ती थर्माकोलची संकल्पनाच निराळी होती. म्हणजे आम्हाला ते कळत देखील नव्हतं असं की असे बा ते एकमेकाला चिकटवून घासून असे काय करता येतील म्हणून. इतके ते डिसेंट होत होते. हंस होते, काही आकृत्या तयार केल्या होत्या त्यांनी आणि त्या अशा प्रत्येक ठिकाणी त्याच्यावरती लाईटिंग केलं होतं आणि मधी कारंजे. म्हणजे आम्ही ते बघितल्यानंतर इतके चाट झालो की आमच्या डोक्यातच कधी आलं नव्हतं. बरं, त्या सगळं पाण्याचं नियोजन असं की त्याचं प्रेशर कंट्रोल करण्यासाठी एक बाहेर पाईप काढलेला होता की म्हणजे इकडे जास्त 1 HP पंप किंवा अर्धा HP पंप असेल तर त्याच्यामध्ये तर मग तो हॉल निराळा, त्यानं जरा मग इकडे ते कमी व्हायचे आणि ते मस्तपैकी इतकं डिसेंट केलं होतं त्यांनी ना. आजही त्याचं म्हणजे अनेक जण आम्हाला विचारतात, यंदा बघ काय 50व्याला काय करणार मग तुम्ही? काय नाही, बाकीचे विषय आहेत म्हटलं. प्रत्येक वर्षी तोच विषय नाही घ्यायचा. पण ती गार्डन त्यावेळेला अतिशय छानपणे लोकांना पण भावली होती. आमच्या दृष्टीने भावलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21व्या वर्षी ज्या 21 गणपतीच्या मूर्ती आणल्या गेल्या त्यात 20 गणपती आम्ही सर्व लहान मुलांनी हातातनं धरून राधाकृष्ण देवळापासून इथपर्यंत आणलेले आहेत. हे आमचं भाग्य आहे. आम्ही 20 गणपती हातातनं आणलेले होते. त्याच वर्षी हत्ती देखील आणलेला होता. एक्झॅक्टली सर्कस आले होते. सर्कस आली होती. सर्कसला हत्ती आपण आणलेला होता. मिरवणुकीला प्रचंड मजा करत ती गणपतीची मूर्ती आम्ही इथं आणल्या. वृंदावन गार्डन सारखा देखावा या आमच्या चाळीमध्ये साकारला गेला. साधारणतः 2.5 ते 3 महिने काम चाललं. प्रचंड प्रमाणात थर्माकोल वापरला गेला. कारंजनी वृंदावन गार्डनची प्रतिकृती कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, विलास कुलकर्णी, विजय नितोरे आणि बंडू काळे या 4 लोकांनी ही कल्पना सरांकडे मांडली होती आणि जवळपास मंडळातल्या सर्व लोकांनी तो थर्माकोल करणं, ती तासणं, ती बदकं करणं, त्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम आमचे दिवंगत विद्याकाका तुळपुळे होते. त्यांनी फार मोठं टेक्निकल काम त्या विषयात केलेलं होतं. मग त्याला लागणारी ती हॅक्सो ब्लेड त्यांना ज्या प्रकारची कट करून हवी होती ती आयडिया विद्याकाकांना 2 मिनिटामध्ये कळली. त्याप्रमाणे त्यांनी गिरणीत जाऊन तशी ब्लेड तयार करून घेतली आणि अतिशय सुंदर देखावा आपल्याकडे तयार झाला होता. खूप माणसांनी बघितला, खूप लोकांनी त्याचे फोटो काढले गेले. आपल्याकडे तो फोटो संग्रही देखील आहे. त्यावेळेला वर्तमानपत्रामधनं प्रसिद्धी जास्तीत जास्त होत होती, पण बाकीचे तसे सोर्सेस नव्हते. पण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची तर त्याच्यासाठी खर्चिक बाजू होती आणि ती संस्थेला परवडणारी नव्हती. मग कसं तरी एखाद्या वार्ताहराला किंवा इथल्या स्थानिक पेपरवाले होते त्यांना जरा गाठून पेपरला फोटो द्यायचा. 5 दिवसाचा उत्सव आहे, विविध रंगी कार्यक्रम आहेत वगैरे असं सांगितलं जायचं. पण तरीसुद्धा त्याची अगोदर काहीतरी जाहिरात झाली पाहिजे, लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. कारण नवीन उत्सव होता. पतितपावन मंदिरामध्ये जो अखिल हिंदू गणेशोत्सवाचा जो कार्यक्रम होत होता तो अनेक वर्ष चालू होता आणि त्यामुळे तो एकमेव गणेशोत्सव रत्नागिरीमध्ये आहे हीच लोकांची कल्पना होती. आता आमचा सुरू झालेला जो उत्सव आहे हा लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आम्ही काय करतो तर त्यावेळेला रत्नागिरी शहरामधल्या विविध भागांमध्ये भिंतींवरती रंगवायचं काम चालू असायचं. भिंतीला मातीनं सारवायचं, त्याच्यावरती पांढरा चुना घेऊन लिहायचं. रात्रीचा तो एक साधारणपणे दिवाळी वगैरे झाली, एकादशी इथली मोठी यात्रा झाली की मग तो एक कार्यक्रम असायचा. मग त्या तारखा वगैरे अगोदर काढून आणलेल्या असतात, त्या अमुक तारीखपासून अमुक तारीखचा हा उत्सव आहे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा वगैरे अशा निराळ्या म्हणजे अगदी मारुती मंदिरपर्यंत जाऊन त्या भिंती रंगवायच्या आणि त्या रंगवायच्या वेळेला मग हे सगळे आमचे मंडळी असायची. बरोबर मला जरासा थोडा अनुभव होता भिंती रंगवायचा, त्यामुळे माझ्याकडनं ते काम करून घेतलं जायचं. आमचे मग काही लोक अगोदरपासून त्या भिंती वगैरे हेरून ठेवायची, आहे अमुक ठिकाणी ठेवलेली आहे तिथं मी करतोय ओके. आणि त्या पद्धतीनं मग त्याचा परिणाम असा व्हायला लागला की लोक त्या भागातले रे हा गणपती उत्सव कुठे आहे रे, इथे सुरू झाला आहे आत्ता कसा काय मधीच. ज्या वेळेला आमची पहिली गणपती उत्सवाची जेव्हा मिरवणूक आली गणपतीला घेऊन आम्ही आलो जेव्हा, तेव्हा लोक आश्चर्यानं विचारत होते रे हा आत्ता कुठं मध्येच गणपती भाद्रपदात असतो ना. ती माघी चतुर्थीचा सुरू झालेला नवीन उत्सव आहे ते त्यावेळेपासून आम्हाला सांगायला लागलं. आणि हे भीमसेन जोशी किंवा आशा खाडीलकर ताई, आशाताई खाडीलकर यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम झाला किंवा त्याच्यानंतर सदानंद जोशी वगैरे हे जे कार्यक्रम झाले त्यावेळेला कसं झालं ते लोकांपर्यंत गेल्यामुळे आणि
प्रवेश सगळ्यांना मुक्त होता. कुणी बसलं तुमचं तिकीट आहे, पास आहे असलं काय नव्हतं. कुणी या उभा राहा, इथे बसलेले असायचे लोक. त्यामुळे त्याच्यात नव्हतं. मग नंतर असं झालं की यंदा तुमचा गणपती उत्सव कधीपासून सुरू रे, यंदा काय आणताय विशेष. म्हणजे ती लोकांच्यामध्ये एक उत्सुकता निर्माण व्हायला लागली. आणि त्यातून मग असं पुढे झालं की मुंबईमधल्या व्यावसायिक कंपन्या मोठमोठ्या, नाट्यसंपदासारखीचं नाव आवर्जून घ्यावं, की त्यांचा तोमिनवेचा प्रभाकर पंतांचा जो प्रयोग होता, अनेक वर्ष चालू होता, त्या हजारो प्रयोग झाले त्याचे. तो प्रयोगसुद्धा आमच्या या रंगमंचावरती आम्ही सादर केला. त्यांनी स्वतः काम केलेलं आहे. स्वतः पणशीकरांनी स्वतः त्याने येऊन मध्ये काम त्यांची केलं. मुलाखत घेतली होती आम्ही पब्लिकच्या समोर एक अंक हा. झाल्यावर. एक अंक झाल्यावर. आणि त्यांनी सांगितले की हे आम्ही पहिल्यांदाच असं बाहेर लोकांसाठी नाटक करतोय ओपनमध्ये. आणि तुमच्या संस्थेचं आम्हाला कौतुक वाटतं की तुम्ही एवढ्या कंपनीचं नाटक आणलं तरी कसं. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा जी त्यांच्याशी कुठल्याही विषयामध्ये आर्थिक तडजोड करा, आमचा उत्सवाचा आहे मग 200 रुपये कमी करा, असलं काय नाही. किती किंवा आम्हाला प्रयोग देखण्यात आला पाहिजे. आणि त्या इथपासून त्या ह्याच्यामधनं असं एक सुरुवात झाली की कंपनीचं नाटक झालं पाहिजे, बाहेरचा कार्यक्रम झाला पाहिजे. चित्तरंजन कोलटकर राजा आलेले, गोसावी राजा गोसावी आले, आलेले. कोलटकर आले होते. म्हणजे अनेक कला सांगितलं ना की नावं अशी फटाफट सांगायची म्हटली तरी नाही. आशा काळेचा काशीनाथ घाणेकरांचा एक प्रयोग झाला होता. त्याच्यानंतर तुम्हाला जो रवींद्र मंकणीचा माधवराव पेशव्यांच्या याच्यात ही श्रींची इच्छा त्यावेळेला गाजलेला अशोक होता. नायगावकर आले होते. तो त्या ठिकाणी मोठा एक प्रयोग झाला होता. सोनाली कर्णिक यांचे गायनाचे कार्यक्रम झाले होते. श्रीनिवास मोदगी आले होते. म्हणजे गेल्या वर्षीचे 1924 सालापर्यंत जे जे कार्यक्रम असे झालेले आहेत ना, ते सगळे मोफत आणि सगळ्यांना आवर्जून आम्ही बोलवून त्या पद्धतीनं ते झालेले आहेत. वर्ष पुढे जात गेली तशी तशी सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा मारुती कॉमन क्लबने उडी घेतलेली दिसते आणि त्याच्या आठवणी आपण ऐकू. सामाजिक कार्यामध्ये आम्ही आमच्या घटनेमध्ये तरतूद आहे की सामाजिक कार्य, शाळांना मदत किंवा विद्यार्थ्यांना मदत किंवा अडीअडचणीच्या वेळी मदत. उदाहरणार्थ इथे मध्ये संगमेश्वर जो भूकंप झाला होता, त्या भूकंपामध्ये आम्ही गाडी घेऊन मोठी ट्रक घेऊन गेलो होतो सामान वाटायला. तेव्हा धान्य आणि कपडे नेले होते, त्या गावात आम्ही वाटलं होतं. आणि आता चिपळूणला 2 वर्षापूर्वी पूर आला होता, तेव्हा आम्ही 2 वेळा गाड्या घेऊन गेलो होतो. कपडे आणि जेवणाचं साहित्य ते वाटून आलो. संगमेश्वर माझ्या कल्पनेप्रमाणे 85-86ची गोष्ट आहे ती माझ्यामध्ये. आत्ता आत्ताची. हो. संगमेश्वरला भूकंप नव्हता झाला, ते ॲक्च्युली पाऊस अतिवृष्टी झाली आणि वरनं संपूर्ण डगरची कोसळली स्टँडच्या समोर. ती संपूर्ण त्या तिथलं जे चित्रमंदिर आहे कोळवणकरांचं, तर ते ग्राउंड लेवल म्हणजे माती त्या संपूर्ण थिएटरमध्ये गेलेली होती आणि ते सगळंच्या सगळं खाली गेलेलं होतं. कुठल्याही उत्सवात सर्वात अपरिहार्य पण तरीही मनाला चटका लावणारी गोष्ट काय असेल तर ज्या लोकांनी अगदी सुरुवातीपासून ह्या उत्सवावर प्राण ओतला, अगदी जीवाभावे काम केलं, मनापासून उत्साहाने अगदी सुरुवातीपासून अडचणींमध्ये सुद्धा या पूर्ण उत्सवाला साथ दिली, अशी लोक अचानक सोडून जातात. आधी सगळ्यात पहिलं नाव घेतो तर आमच्या जोशी सरांची आई गोपिका आहे. त्यांच्या घरामध्ये आम्ही कधी ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला रात्री 2 वाजतासुद्धा ती म्हातारी आजी उठायची आणि दरवाजाची कडी काढत होती. तिनं असं नाही म्हटलं की उत्सवाचा त्रास होतोय मला, काय नाही, आनंदानं तिनं सेवा केली नाही. त्यामुळे ती झाली. पलीकडे बबन पटवर्धन आहेत, बाळ्या भाटोडेकर आहे, पलीकडे एकनाथ भाऊ टिकेकर आमचे अनेक वर्ष अध्यक्ष होते, ते लखुभाऊ केळकर त्यांच्या त्या वाड्यामध्ये. इकडे आज समोरचे ते भाटोडेकर आप्पा, शशीदादा वाळामे त्यांची मिसेस, त्यानंतर कुमार काका आगाशे आत्ता नुकतेच दिवंगत झालेत ते. ही तर अगदी प्रामुख्यानं नावं घ्यावी तशी. आता दुसरा आमचा हरहुन्नरी कलाकार जो माझ्याबरोबर काम करत होता सतीश खानोलकर, मी त्याचं जाणं हे अतिशय टचिंग होतं की तो रामनामाचा जप करत असायचा. त्या दिवशी त्यावेळेला रामनवमीचा उत्सवसुद्धा तोंडावर आलेला होता आणि त्या रामनवमीचं जे हे असतं काय म्हणतो नवरात्र, राम नवरात्र, त्या नवरात्रामध्ये तो आम्हाला सोडून गेला. ही अतिशय वाईट वाटणारी गोष्ट आहे, दुःखद घटना आहे त्या आमच्या दृष्टीनं. आता राजू बर्वे
एक आता अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे ज्यानं कधी स्पीकर हा त्याचा व्यवसाय होता, व्यवसायामध्ये तो अफाट पैसा कमवत होता, बाहेरच्या ऑर्डर देखील त्याला मिळत होत्या, पण तरीसुद्धा नाही, माझ्या दारातला गणपती उत्सव आहे, मी लहानपणापासून जो अनुभवलेला आहे, इथे तो स्पीकर लावायचा आणि विनामूल्य तो लावत होता. पण अशा पद्धतीनं त्याचं देखील जाणं एक टचिंग झालेलं आहे. शशीदादा वाळामी, आमच्या दीपक शेठ गद्रेंचे वडील, दीपक शेठ गद्रेंचे वडील हे दादा, हे सुद्धा गणपती उत्सवाच्या वेळेला आमच्या इथे येऊन आवर्जून अगदी दर्शन घेऊन जायचे. उत्सवामध्ये सुद्धा मनोरंजनाचे ज्यावेळी कार्यक्रम व्हायचे तेव्हा दीपक शेठ आणि दीपक शेठच्या पत्नी हे दोघे आमच्या बरोबर बसलेले असायचे, पायऱ्यावर बसून आनंद घ्यायचे. दीपक शेठ आमचे कुटुंबातला अध्यक्षही होते, म्हणजे बक्षीस समारंभाचे अध्यक्ष वगैरे होते. वैशिष्ट्यपूर्ण अगदी, आणि ज्यांचा विशेष उल्लेख करावा, बबन पटवर्धन हरहुन्नरी माणूस. रत्नागिरीमधली पहिली स्कूटर त्यांना आणली, त्यांच्याकडे आली. रत्नागिरीतला रेडिओ दिवसभर चालू असायचा त्यांच्या हॉटेलमध्ये, कॉमेंट्री ऐकायला लोक रस्त्यावरती प्रचंड गर्दी करून उभी असायची, आणि तो तसा शौकीन माणूस होता. आत्ताचं संजय एजन्सी म्हणून आहे ना जे दुकान, तिथे त्यांचं ते पहिलं हॉटेल होतं. कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याचं नाव हे असायचा, भाग घ्यायचा तो. त्याच्यानंतर दुसरा आमचा बाळा भाटवडेकर, कुणाचीही कधीही 2 मिनिटामध्ये जर खेचायची असेल तर चेहरा निर्विकार ठेवून असा तो बोलायचा की समोरचा माणूस गडबडला पाहिजे. ही विलक्षण माणसं झाली आमच्या इथे. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करत असायचं. मग कधी कधी कोणाला लहर यायचे, काहीतरी खायला असेल तर बरं होईल. मग बर्वे वहिनी होत्या किंवा सिनय वहिनी, मग याची आई, यांना आम्ही रात्री 2 वाजता सांगायचे, वहिनी पोहे करा थोडेसे. तिथे 2 वाजता पण पोहे करून आम्हाला चहा करून द्यायच्या. इतकी आत्मीयता त्या गणपती उत्सवात होती. प्रेसमध्ये असल्यामुळे पूर्वीच्या काळात याच्यात पेपरमध्ये फोटो जर असेल तर तो ब्लॉग तयार करायला लागायचा, आणि तो ब्लॉग कोल्हापूरला तयार व्हायचा. रत्नागिरीत ती ही नव्हती. त्यावेळी ते बर्वे स्वतः तो ब्लॉग तयार करण्यासाठी फोटो घेऊन जायचे, कोल्हापूरला जायचे, तिथनं ब्लॉग तयार करून आणायचे, आणि मग पेपरमध्ये तो फोटो छापून यायचा. पण आमच्याबरोबर तिथे राहणारी काही कामगार मंडळी जी होती, ती कामगार मंडळीसुद्धा आमच्याबरोबर त्याच्यामध्ये उत्साहानं भाग घेत होती. म्हणजे आता तुम्हाला सांगतो की दिवसभर ती इकडे तिकडे काम करणार, रात्री येऊन तिथं काय आपलं असेल जेवण बिवण शिजवायचं, आणि त्या जोशी सरांच्या तिथे एका खोलीमध्ये झोपायचे वगैरे असं करायचं. पण अंगण सारवायचं आहे, पण आम्ही रात्री तुम्ही जाऊ नका रे, स्वतः जायचे, शेण आणायचं तिथनं, पंपाचं पाणी तिकडं आणायचं. त्यावेळेला रत्नागिरीमध्ये थंडीसुद्धा प्रचंड होती. गणेशोत्सवाच्या काळामध्ये जिथं आता गणपती बसवतो तिथं धुकं पडलेलं असायचं त्या भागात. प्रचंड धुकं. समोर शेती होती संपूर्ण, आणि आता ते तिथं हार्बर सेलिब्रेशन झालं आहे, स्वामिल झाल्या, त्यामुळे बरंच झालं आहे. MSCB लघु उद्योग वसाहत वगैरे झाले. तिथे पूर्वी शेती होती पूर्णपणे, आणि एवढं थंड म्हणजे की पाण्यामध्ये हात घालवत नसत मध्यरात्री. बरं रात्री 12 वाजल्यानंतर सारवण करायचं. मग हे तो आमचा वासुदेव कोळीये, वासू कोळीये म्हणून, आणि दुसरा त्याच्याबरोबर होता विष्णू, त्याचं आडनाव नाही मला माहिती, एक विष्णू होता, हा वासू कोळीये, आणि तिसरा मोरे म्हणून. हे 2 कामगार आमच्या पटवर्धनांच्याकडे असायचे. आणि कोळीये हा, वासू कोळीये हा दिवसभर त्या LICमध्ये झाडलोट काम करणं वगैरे करायचा. पण आजही तो थकला भागला तरी त्याचा मुलगा त्याला घेऊन रत्नागिरीत गणेशोत्सवामध्ये येतो अजूनही. पण तो तिथे काजरघाटी पोमेंडीला राहतो. 5 दिवसामध्ये तो न चुकता येऊन जाणार. आता पूर्वीसारखं काही इथे नाही, मुलं मोठी झाली, सगळं झाले, रिक्षा घेऊन दिल्यात मुलांना वगैरे, पण तो काही करून तिथे येऊन जाणार. आम्ही सगळ्यांचे आडबेड, हा कुठं आहे रे, तो कुठं आहे रे, सगळ्यांची चौकशी करणार. त्यामुळे ह्या 2-3 माणसांचं जे हे करत आमचं त्यांनी जे केलेलं सहाय्य आहे, सहकार्य आहे, ते आम्ही आजही विसरू शकत नाही आहे. अतिशय मोलाचं आहे ते, आणि त्यांच्याबरोबर काम करायला आम्हाला देखील उत्साह येत होता, आणि त्यांनी कधी अपपराभव मानला नव्हता. आज आहेत आणि उद्या नाहीत, ह्याची सल कायम पूर्ण उत्सवाच्या लोकांमध्ये राहते. ते नाही आहेत हे अनेक वर्ष लक्षात राहतं, आणि बाकीचे 360 दिवस कदाचित ती उणीव कमी भासत असेल, पण त्या 5-6 दिवसांच्या उत्सवामध्ये मंडप लावताना, आरास मांडताना, रांगोळ्या काढताना, वेगवेगळे उत्सव चालू असताना, अगदी खुर्च्या लावताना, स्टेज लावताना, स्टेजवर कुठलं तरी एक कार्यक्रम चालू असताना, त्या सगळ्यांची आठवण
मनात कायम राहते. रत्नागिरीतल्या सर्व संस्था, विठ्ठल मंदिर संस्था, राधाकृष्ण देवळाचं देऊळ, पटवर्धन हायस्कूल, या सर्व संस्था आम्हाला वाटेल ती मदत करायची. रात्री अपरात्री मग खुर्च्या आणायच्या आहेत, चल्ला आणायला, तुमचे पडदे हवेत, पटवर्धन हायस्कूलमधून पडदे आणायचे, ह्याचं सामान हवं आहे, राधाकृष्णाच्या देवळात जा. सगळीकडे ओळखी झालेल्या असल्यामुळे सामानही भरपूर मिळायचं. राधाकृष्ण मंदिर संस्थेनं वैश्य समाजाची संस्था होती, एका ठराविक कम्युनिटीची, परंतु त्यांच्याकडचं कुठलंही सामान, कुठलंही म्हणजे त्यांची जी दानपेटी असायची ना, ती सुद्धा त्याने आम्हाला दिलेली आहे त्या 5 दिवसासाठी रिकामी. देवळातली देवळामध्ये दानपेटी जी ठेवलेली असायची, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की एवढं म्हणजे बाकी काही तुम्हाला प्लॅटफॉर्म लागतील न्या, कुठं टाळ लागतील न्या, नाल लागेल न्या, आणखीन काय हवं असेल तर न्या, पण दानपेटीसुद्धा त्यांनी 5 दिवस जरा ती दानपेटी रिकामी करून द्यावी, इतका त्यांचा पण आमच्यावर विश्वास होता. आणि आम्ही सगळं ते उत्सव झाल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीला जिथल्या तिथे नेऊन पाठवत होतो. शैक्षणिक संस्थांची सुद्धा एवढी मदत झालेली होती. त्यांच्या कार्यक्रमासाठी त्यांनी जे पडदे, नाटकाचे फ्लॅट हे ते केलेले होते, ते सुद्धा आम्ही इथे त्यांच्या ट्रंका उचलून घेऊन आलेलो होतो आणि जसे झाले की परत नेऊन देत होतो. मुरलीधर मंदिर जे आहे, या मुरलीधर मंदिरात हो हो 100-1 वर्षापूर्वीच्या जुन्या पितळेच्या मोठ्या समय आहेत, 5-6 फुटांची ते आपण पहिल्या वर्षापासून आपल्या गणपतीला आपण त्यांच्याकडनं आणतो, मागून आणतो. त्या बरोबर, गणपती दोन्ही बाजूला शोभा वाढते त्याची. तसंच आपण जे विसर्जनाची मिरवणूक दरवर्षी काढतो, बरोबर, त्यावेळी शेळाकाळीच्या गणपती उत्सवाचे स्वतःचे त्यांचे जे लेझिम आहेत ते आम्ही एका शब्दात मागायला गेल्यावर ते लगेच म्हणजे आधी 2-4 दिवस त्या काढूनच ठेवले असतात. गंगाधर झगडे किंवा काळे, शशी काळे, त्यांना सांगितलं की ते 2-4 दिवस आधी सांगितलं की ते 50 तुम्हाला किती हवेत, 50 हवेत, 100 हवेत, ते काढूनच ठेवलेले असायचे. अगदी बरोबर. म्हणजे ते आम्ही विसर्जनाच्या दिवशी दुपारीच्या 4च्या दरम्यान आम्ही गाडी घेऊन फक्त जायचं आणि आणायचं. त्यांनी काढून ठेवलेले असायचे, ते उचलून गाडी टाकायची नाही आणायचे. म्हणजे हे गेली 25 वर्ष, 25 ते 30 वर्षाचं अखंड चाललेलं नाही, आहे. या संस्थांचं जे आपल्याला सहकार्य आहे हे विसरून चालणार नाही आणि विसरता येणार नाही. त्यांच्या ऋणामध्ये सदैव राहणं हेच आमचं कर्तव्य आहे असं आम्ही म्हणतो. 2007 गणपती उत्सव आणि मागचे गणपती उत्सव याच्यातला मानसिक बदल जास्त आहे. गणपती उत्सवाची मूर्ती तीच आहे, उत्सवाचा प्रकार तोच आहे, आम्ही आरत्या त्याच म्हणतोय, माणसं तीच आहेत, पण तो मानसिक बदल झाला आहे. आणि तो म्हणजे कसा आला आहे की आमची तरुण पिढी, माझे उदाहरणार्थ माझा मुलगा, त्याचा मुलगा आता इथे नाही, आम्ही म्हातारे लोक फक्त आहोत, त्यामुळे तेच उत्सव करतात आणि ते गणपतीपुरते 4 दिवस येतात. आणि दुसरं कसं पाहुणे होतं म्हणून. की पूर्वी ज्या वेळेला उत्सव सुरू व्हायचा तर त्याची तयारी ही कमीत कमी महिनाभर अगोदर सुरू व्हायची. सगळेजण अंग मेहनत करून मंडप उभा करणे, तिथली सारवणं करणे, रंगरंगोटी करायची असेल तर ती करायची, हे सगळं स्वतः करत होतो. हा ट्रेंड बदलला 80 सालानंतर आणि मग ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची कामं सुरू झाली. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या कामामधनं कसं आलं की मंडपाचं काम आहे ना, अरे मग आपण तो बोलूया त्याला देऊया, त्याच्याकडनं करून घेऊया, काय खर्च येतो तो विचार त्याला. म्हणजे थोडंसं असं झालं की अंग मेहनत करण्याकडचा कल कमी होत चालला तरुण पिढीचा. आम्ही जीर्ण होत चाललो असलो तरी अजूनही वाटतं का करावं म्हणून, एक अंगात ही वाटते, जुन्या केलेल्या गोष्टी असतात, आठवणीत असतात त्यामुळे. पण अलीकडच्या काळात त्या मुलांना वेळ मिळत नाही. कॉम्प्युटरच्या युगामध्ये नोकरीचे, जॉबचे हे जे अवर्स आहेत, तास हे वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांना तेवढा वेळ मिळत नाही. आणि मग चला मग आता कधीतरी रविवारचा एक दिवस सगळेजण एकत्र येतात, मग मंडप घालूया, छोटासा आपला होतो. पण बाकी सगळं जे मोठं काम आहे सजावटीचं वगैरे, पताका वगैरे चिकटवायचे, आम्ही त्या पताका सगळी लहान मुलांपासून सगळी पताका चिकटवायला असायची, ती आता मिळत नाहीत. की आज प्रत्येक घरामध्ये नाही म्हटलं तरी 1-2 आपले हे म्हणजे फॅमिलीमध्ये कसं आहे 1-2च मुलं असतात आणि सगळी आता वेल एज्युकेटेड झालेली असतात. कॉम्प्युटरमुळे सगळी मुलगी असो मुलगा असो लगेच जॉबला लागतात, बाहेर जातात आणि मग इथे उरतं कोण? प्रत्येकाचा वृद्धाश्रमच झालेला असतो. मग आता जरी किती म्हटलं आपण, ती मुलं म्हणतील तुमची किती लाखभर रुपये वर्गणी आहे ना आम्ही देतो, पण लाखभर रुपये वर्गणी द्याल, आम्ही सगळं उत्सव साजरा करू तिथे, पण शेवटी नवीन मुलांचं कौतुक करायला समोर प्रेक्षक जो लागतो तो कुठून आणणार, तो भाड्याने आणणार काय?
आपलीच माणसं घरातली जर तिथे समोर असतील तर त्यांच्यासमोर लहान मुलांना नाच करायला, गाणं म्हणायला आनंद वाटणार ना. आणि त्यानं कसंही केलं जरी तर आम्ही टाळ्या वाजवणारच आहोत, पण ती संख्या घटायला लागली तर मग उत्सव होणार कसा, ही एक थोडीशी ही वाटते आम्हाला, भीती वाटते. मी तुम्हाला एवढं आवर्जून आज सांगेन की ज्या गणपतीनं आपल्याकडनं गेली 50 वर्ष सेवा करून घेतलेली आहे त्या गणपतीला ती काळजी आहे की याच मुलांकडनं ह्यांच्याच पुढच्या पिढ्यांकडनं माझी सेवा करून घ्यायची इच्छा आहे, अशी त्या गणपतीची इच्छा आहे. आणि त्या सगळ्या मुलांना बाहेरनं 5 दिवस का होईल, 15 दिवस का होईल इथे बोलवतील. 75 100 होईल, 151 यावत चंद्र दिवाकर हा गणपती उत्सव चालू राहिला पाहिजे अशी आमची जी भूमिका आहे ती मुलं पुढची चालू ठेवतील. आणि दुसरं कारण एक याच्यात आहे. पुढच्या मुलांच्या वरती आपण असं शोकस म्हणू शकत नाही तुम्ही कशा पद्धतीनं करणार आहात म्हणून. आपल्या वडिलांनी, आपल्या पूर्वजांनी असं नाही म्हटलं होतं की तुम्ही कराल काय म्हणून. त्यांच्या ज्या मनामध्ये होत्या संकल्पना त्या पण त्यांची पुढची पिढी वाढलेली आहे. ते आमच्याकडनं 50 वर्ष सेवा करून घेतलेली गजाननाने तसं पुढची करणार. पिढीकडनंही करून घेणार. त्यांच्या संकल्पना त्या मुलांच्या निराळ्या असतील पण त्या वृद्धिंगत व्हाव्यात अशी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी नक्की असतील. आणि हा कार्यक्रम, हा गणेश उत्सव शतकानुशतकं चालू राहावा एवढी आमची मानसिक इच्छा आहे. बरंच काही सांगण्यासारखं आहे, बरंच काही बोलण्यासारखं आहे. साधारण 50 वर्षांचा कालखंड एवढ्या कमी मिनिटात दाखवणं अवघड आहे, पण जे खूप महत्त्वाचं होतं ते सगळं दाखवलं. जे मनापासून आलेलं, जे बोलले होते ते सगळं मांडण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. 50वं वर्ष ही फक्त सुरुवात आहे. 100 वर्ष होतील, 150 होतील, 200 होतील, पण प्रमाण म्हणून 1977ला नक्की पूर्ण उत्सव कसा सुरू झाला, त्याचा हेतू काय होता, त्याच्यात बदल कसे घडत गेले, हे अगदी पुढच्या पिढीला कायम समजावं म्हणून हा एक छोटासा केलेला प्रयत्न. आता शेवटी जिथून सुरुवात झाली तिथेच मी उभा आहे आणि फक्त मारुतीच्या चरणी एक प्रार्थना करतो. चुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान, जिवंत असूनी मेलेल्या दे संजीवनी आणून. कुविचार जे मनातले तू जाळी त्याची लंका, विश्वास दे प्रकाश दे वाजण्या यशाचा डंका. आणाया रामराज्य त्या भगवंताचा आज, करूया जय जयकार गाऊया गोड मुखाने नाम. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान, जय हनुमान.